कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, देह बुद्धीचा निश्चय जाढळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना, परब्रह्म हे मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थांनी ज्ञानाची प्राप्ती कोणत्या कारणानं होत असते आणि ज्ञान न होण्याचं कारण काय याच्याबद्दल या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हा आम्हाला असं वाटतं की आपल्याला ज्ञान खूप झालेलं आहे, आपण बरेच ग्रंथ वाचलेत, बरीच व्याख्यानं, बरीच प्रवचनं, बरीच कीर्तनं ऐकलीत आणि त्यामुळं आपल्याला सगळं काही कळू लागलेलं आहे, असा एक गोड आपला गैरसमज प्रत्येकाचा असतो. परंतु या गोष्टीला ज्ञान असं शास्त्र मानत नाही किंवा संत मानत नाही. कारण का, तर हे जे आपण जे गोळा करतो याला माहिती म्हणतात आणि ज्ञान वेगळं. माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. काय फरक आहे, तर माहिती ही कोरडी असते आणि ज्ञान हे अनुभवजन्य असतं. म्हणून माहितीला व्यवहारामध्ये महत्त्व आहे, पण अध्यात्मामध्ये नुसती कोरडी माहिती, या माहितीला काही महत्त्व नाही. कारण का, तर त्याला परोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुस्तकातून झालेलं, दुसऱ्याच्याकडून ऐकलेलं हे परोक्ष ज्ञान आहे. पण जोपर्यंत त्याचा अनुभवजन्य अशा प्रकारची अनुभूती त्या साधकाला, जीवाला येत नाही, तोपर्यंत त्याला ज्ञानी असं म्हणता येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितले की आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्तिसुख दुर्लभ द्या. कारण का, तर भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का, पंडित वाचका ज्ञानी अशी. ही पंडित, वाचक आणि ज्ञानी ह्या ज्या काही उपाध्या आहेत या बाह्य ज्ञानासाठी आहेत. परंतु खरी जी आत्मसुखाची गोडी आहे, ती गोडी या सगळ्यांच्या पेक्षा वेगळी आहे आणि ती ज्याला साध्य झाली, प्रेम सुख गोडी जयाशी फावली, असं नामदेव महाराजांनी तीर्थावळीमध्ये म्हटलेलं आहे. ती गोडी प्राप्त होणं म्हणजे संतांच्या व्याख्येप्रमाणे ज्ञान प्राप्त होणं. भक्तिसुखाची, प्रेमसुखाची गोडी जीवाला प्राप्त होणं म्हणजे ज्ञान. आणि हे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला फार मोठा प्रतिबंध आणि अडथळा जर कोणता असेल तर तो देहबुद्धीचा अडथळा आहे. म्हणून देहबुद्धीचा निश्चय योजा ढळेना. समर्थ म्हणतात, किती जरी परिपक्व मनुष्य झाला, ज्ञानानं परिपक्व झाला, वयानं झाला, परंतु देहबुद्धी जोपर्यंत अहंता जात नाही तोपर्यंत समर्थ म्हणतात, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. कल्पांत काळ जरी आला, प्रलय काळ जरी आला, तरी तोपर्यंत जरी याने अभ्यास करत बसला तरी ते ज्ञानाचं त्याला त्या ठिकाणी साध्य होत नाही, ती प्राप्ती होत नाही. आणि ज्ञान प्राप्त न झाल्यामुळं मग परब्रह्म ते आकळेना म्हणतात समर्थ. मी पण आकळेना. परब्रह्म जो परमात्मा आहे, जो निसंग आहे, निराकार आहे, निरावयव आहे, असं जे परब्रह्म तत्व आहे, त्या परब्रह्म तत्वाचा अनुभव जीवाला मी देह आहे या देहभावाच्या आश्रयामुळं जीव त्या ठिकाणी त्या परब्रह्माच्या आणि भक्तिसुखाच्या पडद्याच्या आड आहे. तो पडदा त्याला त्या ठिकाणी तिथपर्यंत प्राप्त करून जाऊ शकत नाही. तो पडदा जर बघितला तर इतका पातळ आणि सूक्ष्म आहे की त्याचं छेदन करायचं म्हटलं तर फार मोठा अवघड नाही, परंतु तो छेदून पलीकडे जावं असं त्या जीवाला वाटत नाही. त्याकरता माऊलीने फार सुंदर दृष्टांत दिला. म्हणजे जनावरांच्या काशेला गोचिड असतात, गोचिड, आणि त्या गोचिडांचं काम काय आहे, काशेजवळ राहतात. त्या काशेमध्ये दूध अत्यंत गोड आणि पवित्र असणारं, सात्विक असणारं, पौष्टिक असणारं दूध त्या काशेमध्ये त्या दुधाचा प्रवाह असतो. परंतु ती गोचिड जी आहे ती त्या काशेलाच चिटकून असून सुद्धा त्या दुधाची प्राप्ती त्याला नाही, किंवा ते दूध प्यायला बघत नाही. का, तर ते रक्तपिपासू असतं, त्या जनावराचं रक्त शोषण करतं. किती अडचण आहे त्याच्यामध्ये, दोन्हीमध्ये फार अडथळा नाही आहे, सूक्ष्म पडदा आहे, पण त्याला ते प्राप्त होत नाही. तीच या साधकाची जीवाची अवस्था आहे, जो कोरड्या ज्ञानाच्या अंभावामध्ये, मीपणाच्या अंभावामध्ये उन्मत्त असतो, किंवा मला सगळं कळलंय अशा प्रकारचा
टेंबा मिरवत असतो. समर्थ म्हणतात त्या असणाऱ्या ज्ञानाचा आंबा मिळवणाऱ्याला भगवंताची परब्रह्माची त्या ठिकाणी प्राप्ती होऊ शकत नाही. त्याला आकळलं जात नाही. आणि म्हणून मनीशून्य अज्ञान हे मावळेना, मनामध्ये असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान काही केल्या त्या ठिकाणी नष्ट होत नाही. आणि ते नष्ट होण्याचं कारण न होण्याचं कारण जर बघितलं तर हा देहभाव, देह अहंता हे त्याच्या आड येणारी कारणं आहेत. म्हणून त्याचा त्याग करून प्रेमसुखाच्या, भक्तिसुखाच्या गोडीचा आनंद घेऊन, त्याचा उपभोग घेऊन मग त्या परब्रह्मतत्वाच्या अनुभवापर्यंत जाता येतं, हे समर्थांनी या चिंतनामधून आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा मंडळी, असं असणाऱ्या या श्लोकाचं हे चिंतन कसं वाटलं आपल्याला ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या मंडळी. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.